साधं वरण भाताइतकाच सगळ्यांनाच कधीही खायला आवडणारा रोजच्या जेवणातला पदार्थ म्हणजे आमटी. आमटी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते. आज आपण सौम्य, सात्विक तरी अतिशय चविष्ट अशी आमसूल गुळाची आमटी कशी करायची ते बघू. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी 3-4 आमसुलात कोमट पाणी घालून ठेवू. यामुळे आमसुलातला आंबटपणा पूर्णपणे पाण्यात उतरतो. 2-3 हिरव्या मिरच्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. या मध्यम तिखट मिरच्या आहेत. कढीपत्ताही काडीसकट चिरून घेऊ. यामुळे काडीचाही फ्लेवर मिळतो, पण चिरल्यामुळे मोठ्या काड्या त्रासदायक होत नाहीत. कोथिंबीरही चिरून घेऊया. हा हिरवागार मसाला आमटीला मस्त स्वाद देतो. जाडबुडाच्या पॅनमध्ये 1-1.5 टेबलस्पून तेल घालू. तेल चांगलं तापलं की मोहरी घालू. मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू. लगेच कढीपत्ता घालू. कढीपत्ता थोडा तडतडला की त्यात मिरच्यांचे तुकडे घालून परतू. पाव टीस्पून तिखट घालू. आमटीत तिखट आणि मिरची अशा दोन्हीचा मिळून स्वाद खूप छान लागतो आणि यामुळे रंगही चांगला येतो. आता यात एखादी वाटी मऊ शिजलेलं साधं वरण घालून ढवळून घेऊ. फोडणी आणि वरण छान मिक्स झाल्यावर बाकीचं 2 वाट्या साधं वरण घालून परतून घेऊ. असं छान मऊ वरण कसं करायचं हे बघायचं असेल तर माझा साधा वरणाचा व्हिडिओ बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. वरण 3-4 मिनटं परतलं गेल्यावर त्यात 3-4 वाट्या गरम पाणी घालून ढवळू. आधीच भिजवलेली आमसुलं आणि 1-2 टेबलस्पून गूळ घालू. 1 टीस्पून धनेजिरं पूड घालू. 1 टीस्पून गोडा मसाला आणि मीठ घालू. थोडीशी कोथिंबीर घालून ढवळून घेऊ. आमटी करताना कधीही थंड पाणी घालू नका. तसंच सारखं पाणी वाढवूही नका. यामुळे आमटीची चव कमी होते. मला आमटीत थोडी अशी मऊ शिजलेली पण डाळडाळ राहिलेली आवडते. तुम्हाला आवडत नसेल तर फोडणीत घालण्यापूर्वी वरण छान घोटून घ्या. आमटीत दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य नेमकेपणाने घालण्याला जसं महत्त्व आहे तसंच महत्त्व आमटी व्यवस्थित उकळण्यालाही आहे. आमटी छान उकळली की त्यातल्या तिखट, खारट, आंबट, गोड, तुरट अशा सगळ्या चवी छान मिळून येतात. आता आमटी चांगली उकळली आहे. आपण यात 2-3 टेबलस्पून खवलेलं ओलं खोबरं घालूया. ओलं खोबरं घालणं ऑप्शनल आहे. आवडीप्रमाणे नाही घातलं तरी चालेल. आमसुलाऐवजी आमसुलाचं आगळ मिळतं ते किंवा चिंचेचा कोळही आमटीत वापरू शकता. कैरीच्या सीझनमध्ये कैरीही छान लागते. आपली अतिशय टेस्टी अशी आमसूल गुळाची आमटी तयार आहे. आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळाच्या भाताबरोबर मस्त लागते. आमसूल गुळाच्या आमटीत पोळी कुस्करून घालूनही छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.